आंबेत का? उद्या वटपौर्णिमा नाही का? पाहिजेत ना. मला पण घेशील ना? हा, मला पण घेशील खायला? तुला पण पाहिजे? हा. एवढे आंबे खाल्ले की अजून किती पाहिजे? अजून खूप पाहिजे, अजून नाही खाल्ले मी. 7-8 बसले तर बरं आहे जरा. 5 आंबे तर तेच लागतात. 7 जा. महालय नरम आहे. तुम्हाला जो पसंत पडेल तो टाका. 1.5 किलो लावा लागत होते 100 रुपयाचे. हा? नाही झाले 7. खरा मोबाईल द्यायचा का? काय खरा मोबाईल द्यायचा का हा मला? सांग का तुला? हे घ्या. हा कोणता आंबा आहे? केशर का दशेरी? दशेरी. दशेरी हा खाल्लाच नाही ना आपण आंबा. मग तू ह्याला का नाही लावलं? हा. हे बघ आता मी 5 आंबे नेणार बरोबर. हा. 5 आंबे नेणार तर एक मी झाडाजवळ ठेवणार पूजेचा बरोबर. काय ठेवणार? एक पूजेचं झाडाजवळ ठेवणार. एक ठेवावा लागतो. हा मग 4 आंबे मी बायकांची वटी भरणार. मग ते आपण मला देणार ना. आपलेच आंबे आपल्याला रिटर्न भेटतात ना येड्या. वटी नाही खायची. वटी म्हणजे ते ओटी भरत असतात. त्यात आंबा टाकायचा असतो. मग 5 आंबे न्यावं लागतात ताटात पूजेसाठी. मग तू 4च खायचे, 5 नेणार. तू म्हणते 4 आंबे न्यायचे. 5 नेणार मी. एक पूजेसाठी ठेवणार. तो आपल्याला रिटर्न भेटत नाही. हा पण एक जो घे 4 जे आहेत ना मी ज्यांची ओटी भरणार त्या पण माझी भरणार बरोबर. अगं मग त्या मला रिटर्न देतील ना आंबा. 4 आंबे घरी येतील ना आपले परत. अगं पण मला ओटी नाही, मला आंबा खायचा. एक झपका देईन चांगला शांतपणा. ओटी खायची, आंबा खायचा. हे बघ मला परेशान करू नका. ब्लाऊज पीस कापायचं राहिलं अजून. प्लेट तयार करायचे. आवरायचंय अजून माझं. फोनवर बोलणं चालू आहे. अजून काहीच आवरलं नाही मी. माझा अवतार बघ कसा झाला. ब्लाऊज पीस कापायचं राहिलं. उद्याची वटपौर्णिमा आहे. मग काय? मग काय पण मला ओटी नाही काय, मला आंबा खायचा. आंबा खायचा. तर इतके तर आंबे खाल्लेत. किती आंबे घेतलेत खायसाठी. आंबा खायचा. कुठे घेतलंय? एक पण आंबा शिल्लक. काल परवा 2 किलो आंबे घेतले होते खायला. ब्लाऊज शिवून झाला पाहिजे. काल तब्येत बरोबर नव्हते त्याच्यानं ब्लाऊज शिवलं नाही मी काल. माहिती आहे तुला? ते फोन मध्ये वेळ जातो. अजून कस्टमर नाही ऑफिस वरती. तिथे जायचंय मला. किती वाजता? हा किती वाजता? थोड्या वेळाने. तोपर्यंत हे काम झालं पाहिजे. जरा 50 प्लेट काढून ठेवते. भैयाची ऑर्डर येईन अजून. काढून कशाला ठेवते? आल्यावर काढ ना मग. हा आल्यावर उशीर नाही होणार का मला? किती वाजतील? तर मला माहितीये की ते 2 वाजले. मग 2 वाजले. 4 वाजायला किती वेळ लागतो? 2 तास. मग बस. मला काहीतरी दे की. काय देऊ? खडू बिडू दे ना काहीतरी. आता सध्या स्कूलची गडबड आहे. कारण बुक्स वगैरे आणायचे आहेत, युनिफॉर्म आणायचे, त्यामुळे त्याची पण तयारी करणं चालू आहे. स्कूल सध्या म्हणजे त्याच्या स्कूलमधले जे सिनियर आहेत ना, 7वी 8वी पासून त्यांच्या स्कूल ओपन झालेले आहेत. थोडं हे लहान आहेत त्याच्यामुळे ह्यांची थोडीशी लेट, आणि ह्यांच्यापेक्षा जे लहान आहेत ना ज्युनियर त्यांची थोडी लेट. अशा प्रकारे त्यांची स्कूल ओपन होते. डायरेक्टली सगळ्यांची एकत्र ओपन होत नाही. तर आता ती पण सध्या धावपळ आहे. कारण बुक्सचे वगैरे सगळे पैसे आणि फीज सध्या तर त्याची जास्त सोय करावी लागते भरपूर. तर मला आता इथं ब्लाऊज वगैरे कटिंग करून त्यानंतर प्लेट तयार करायच्या होत्या. आणि फोन तर कस्टमरचा कधी येणार होता. मग जेवढ्या होईल तेवढ्या मी म्हटलं जितक्या तयार होतील तेवढ्या करून ठेवते. बाकीच्या मग संध्याकाळी आल्यानंतर करते. तर आल्यानंतर तुम्हाला सांगते की रात्री मी 10 पावणे 10ला मशीन चालू केली. कारण की ऑर्डर पूर्णच झाली नव्हती ना, अर्धवटच सोडली होती मी. तर तो व्हिडिओ काही काढला नाही मी. रात्री 10:15 वाजता मशीन चालू केली. 10:45 वाजेपर्यंत, म्हणजे ते उशिरापर्यंत असतात तिथे. तर तेव्हा त्यांची ऑर्डर मग नेऊन दिली. आणि त्यानंतर मग बाकीची जी आहे ते दुसऱ्या दिवशी पूर्ण करायची. आता आवरले. आता प्लेट तयार करायचे होते. एक दिवस आराम केला ना की दुसऱ्या दिवशी लोड येऊन जातो कामाचा. आता काल मी काहीच काम केलं नव्हतं. काल आराम केला थोडा वेळ. कारण की काल तब्येत वगैरे चांगली नव्हती आणि हात पण दुखत होता हा माझा.
जरासं पडले होते एका साईडने हातावर, तर त्याच्यामुळे माझा हात दुखत होता, थोडा लागलं होतं मला. तर एक दिवस आराम केला ना की दुसऱ्या दिवशी कामाचा लोड येऊन जातो. बघा आज आम्हाला एवढी कामं आहेत, त्याच्यानंतर ब्लाऊज शिवायचा आहे, हे प्रोडक्शन तयार करायचं, ऑर्डर तयार करायची, आता ऑफिसवर जायचं आहे, तिथे क्लायंट येणार आहे. त्यानंतर आज एका कस्टमरची मशीन डिस्पॅच होणार होती, तर त्या मशीनचं म्हणजे त्या क्लायंटचं तर सांगायचंच राहिलं, व्हिडिओ काढायचंच राहिलं. तो व्हिडिओ काढते म्हटलं तर काढायचंच राहून गेला. तर ती मशीन आज डिस्पॅच होणार होती, ती पण राहून गेली. आता ती 2 दिवसांना आहे. उद्या तर पौर्णिमा आहे, वटपौर्णिमा आहे, त्यामुळे उद्या तर काही त्यांचं येणं होणार नाही. शक्यता आजच यायचं होतं त्यांना, पण उशीर होणार, त्यामुळे मग कॅन्सल झाला. 2 दिवसांनी डिस्पॅच होणार आहे त्या मशीनचं. आणि त्यासोबतच त्यांना मटेरियल वगैरे पण द्यायचं आहे. त्यांनी मटेरियलची पण ऑर्डर दिलेली आहे, मटेरियल पण द्यायचं आहे त्यांना. तर आता थोडीशी ऑर्डर तयार करते, त्यानंतर ऑफिसवरती जाते. क्लायंटला पूर्ण माहिती द्यायची आहे. लेडीजच आहेत, म्हणजे घरगुतीसाठी त्यांना चालू करायचं आहे, महिलांसाठी. त्यांच्या घरी आय थिंक पुरुष मंडळी नाहीये कोणी, तर त्या वर्किंगला असतात, पण त्यांना त्यांच्या आईसाठी घरगुती चालू करून द्यायचं. त्या मार्केटिंग फील्डमध्येच आहेत आणि त्यांच्या आईसाठी त्यांना चालू करून द्यायचंय काम हे. त्यामुळे म्हटलं की आता मला मशीन घ्यायचे, मग तुम्ही थोडीशी माहिती द्या, मार्गदर्शन करा, मटेरियलची वगैरे आयडिया द्या. तर तिथंच आता जायचंय. तर आता ही ऑर्डर आणि ब्लाऊज नंतर तयार करते, ते बाकीचे जे ब्लाऊज पण नंतर शिवले आल्यावरती, आणि ऑर्डर पण नंतर तयार करते. काय झालं, का मध्ये मध्ये करतोय तू? मग नको मध्ये मध्ये करू. तिकडे दरवाजा लावून दे, चल. हवा कशी नाही येते एवढी? हा मोटरवर झाकूनच नव्हतं काढलेलं. आता थांबायचं नाही. मगाशी माझा अवतार कसा होता, आता मी आवरून घेतलं, वेणी वगैरे घातली. घरी असाच अवतार असतो, आवरल्यानंतर मग जरा बरं वाटते, थोडंसं फ्रेश दिसते. नाहीतर घरी पार केस दिसते तशी गुंडाळलेली आपली दिसत नाही. घरी काही लक्ष देत नाही मी एवढी जास्त. चला नंतर तयार करतो मी ऑर्डर. नाही ना तिकडे मध्ये मध्ये करतोय. काय झालं तर आल्यावरती कट करून ठेवायला सगळं. काय कोणाला सांगणार? कोण करत असतं कट? शांतपणा कमी कर जरासा. कट करून ठेवायला लावते काय? आता जरा प्लेट नाही का लागणार? कोणाला? मध्येच कॉल करणार तो. मग संध्याकाळी द्यायचे त्याला 10-10:30 वाजता. संध्याकाळी द्यायचेत ना. हा आता कुठं काढते मग? हा, मग आता कुठं काढते तर म्हणजे वेळ नाही होत का? करते बंद तर चल. तर आपले सर्कल कटिंग जे सगळे संपले होते ते साहेबांनी कटिंग करून ठेवले. कटिंग जे आहेत ते साहेबच करतात, मी नाही करत. आणि त्यानंतर मग असा सगळा पसारा पडला होता. ऑफिसवरून आले, स्वयंपाक पण व्हायचा होता, तर हे सगळं आवरायचं होतं. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशीसुद्धा मला घाई होती. हा व्हिडिओ जो आहे ना तो वटपौर्णिमेच्या आदल्या दिवसचा आहे. जरा लेटच येतो आहे हा व्हिडिओ, कारण मला कालच पोस्ट करायचा होता, पण एडिट झाला नाही, त्यामुळे मी पोस्ट करू शकले नाही हा व्हिडिओ. तर सर्कल कटिंग एवढी करून ठेवलेली आहे. आपल्याला 100 पॅकेटची म्हणजे 3000 प्लेटची ऑर्डर द्यायची आहे, तर ती दुसऱ्या दिवशी द्यायची होती, म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी. तर तो व्हिडिओ मी उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर अशा प्रकारे ह्यांनी सर्कल कटिंग इथे करून ठेवली. आता मी ऑफिसवरून आले, क्लायंटला सर्व माहिती दिली. लेडीज होत्या, त्यांच्याकडे जेंट्स नाही आहे ॲक्च्युली. त्यांचे जे मिस्टर आहेत त्या ताईंचे ते एक्सपायर झालेत कोरोनामध्ये आय थिंक. आणि त्यानंतर मग त्यांच्या 2 मुली आणि त्या असे 3 जण असतात घरी. तर त्यांना बऱ्यापैकी सगळी माहिती मी दिली. ॲक्च्युली त्या लिहून आणली होती त्यांनी, जी माहिती विचारायची आहे ना मला ती लिहून आणली होती एका पेजवरती. पण त्यांनी विचारण्याआधीच मी त्यांना सगळ्या त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली, त्याच्यामुळे त्यांना विचारायची काही गरजच पडली नाही. तर मी नंतर विचारलं, मला ॲक्च्युली माहीत नव्हतं.
मी त्यांना विचारलं की हे काय आहे म्हणलं, तर त्या म्हणाल्यात की हे सगळे प्रश्न आहेत जे आम्हाला तुम्हाला विचारायचे होते, पण तुम्ही पूर्ण एका वाक्यामध्ये उत्तर देऊन टाकलं, त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारायची गरजच पडली नाही. असो, चांगलं हो बिचाऱ्यांचं. आणि मी पण माझ्या पद्धतीने जी काही हेल्प लागेल त्यांना ती करेल. आता जी काही हेल्प म्हणजे ऑर्डरच्या बाबतीत वगैरे म्हणा किंवा मग मशीनच्या बाबतीत म्हणा, जी काही छोटी मोठी हेल्प असते ना ती. तर आता इथं वेस्टेज मटेरियल मी उचलून घेते. हे वेस्टेज मटेरियल विकल्या जातं. तुम्ही 2 रुपये 3 रुपये 4 रुपये किलोने हे वेस्टेज मटेरियल विकू शकता. जे स्क्रॅपवाले वगैरे आहेत ना ते विकत घेतात. साठवून ठेवावं लागतं व्यवस्थित, गोण्यांमध्ये साठवून ठेवायचं, कोरडं ठेवायचं. माझ्याकडे तर 2-4 कॉल आले होते की आम्हाला वेस्टेज मटेरियल द्या म्हणून. मी थोडं साठवते. जास्त साठवण्यासाठी स्टोरेजसाठी जागा नाही आहे माझ्याकडं, तुम्ही तर बघितलेलं आहे. तर आता इथं पूर्ण हे मला काम आवरून परत स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी मला सकाळी उठून ब्लाऊज शिवायचं आहे, त्याच्यानंतर आवरायचं आहे, परत 100 पॅकेटची तयारी करायची आहे, जे तुम्ही ब्लॉगमध्ये बघून घ्याल. आणि बाकी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आता आवरलं सर्व. क्लायंट अटेंड करून आले, त्यांना माहिती देऊन आले, त्यानंतर घरातली कामं वगैरे सगळं, ब्लाऊज कटिंग वगैरे. आज बरीचशी कामं झाली, पण ऑर्डर तयार करायचं काय काम पूर्ण झालं नाही. आता तुम्ही कटिंग तर बघितली किती करून ठेवलेली आहे. टोटल ते 150 पॅकेट, 4,500 प्लेटचं मटेरियल आहे ते. तर आता ओमाचं थोडंसं बॅग वगैरे स्वच्छ करून घेतली, त्याला स्वच्छ करायला लावली, कारण की परवाच्या दिवशीपासून त्याची स्कूल आहे, त्याच्यामुळे त्याला बॅग वगैरे स्वच्छ करून घ्यायला लावले. थोडेसे 2-3 नोटबुक बाकीचे जे जुने होते ते एका बॅगेत भरून ठेवले, कारण आता ते जे जुने आहेत ते आपण रद्दीमध्ये देऊन टाकणार आहे. जे चांगलं आहे तेच ठेवणार आहे फक्त. आणि जे बाकीचे आहेत त्याच्या आधीचे बुक्स पण मी त्याचे सांभाळून ठेवले होते. म्हणजे मला वाटते तिसरीचे बुक्स पण मी अजूनपर्यंत त्याचे सांभाळून ठेवले होते. तर आता ते पूर्ण मी रद्दीमध्ये भरून ठेवलेले आहेत. जसं जसं त्याचा उपयोग होईल तसं मी ते वापरत होते थोडेफार. तर आता बाकीचे जे काही सगळे बुक्स आहेत ना सगळे हे करून टाकले, भरून ठेवले, कारण आता त्याचे जे नवीन बुक्स येतील ते हे करायचे, तिथं लावायचे ते व्यवस्थित. त्याला लागतात तर डेली जे ट्युशनला वगैरे आणि स्कूलमध्ये न्यायला तर ते लागतात. तर चला, आजचा हा व्लॉग असा होता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब. लाईक तर तुम्ही लोक करतच नाही आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. चला, बाय बाय. थँक्यू सो मच.